जेव्हा आपण बाहेर जेवायला जातो ना, त्या मेन्यू कार्डच्या लिस्टमध्ये जेव्हा बैंगन मसाला येतो ना, तेव्हा असं वाटतं की रेस्टॉरंटमध्ये जाऊन बैंगन मसाला कोण खातं? वांगं कधी बाहेर जाऊन खायची गोष्ट आहे का? ती घरीच केली पाहिजे. पण आता रेस्टॉरंटसारखा बैंगन मसाला घरी कसा करायचा? तर एकदम सोपं आहे बरं का. त्याच्यासाठी एक आचारी मसाला केला जातो. त्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये ते वांगं शिजवलं जातं. खूप मस्त रेसिपी आहे आणि हे बघा इतकी सुरेख रंगावर तयार होते. त्यामुळं ही रेसिपी बाहेर जाऊन खायची नाही तर घरीच करायची. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत आचारी बैंगन मसाला. करायला अतिशय सोपा आहे बरं का. पाहुणे आल्यानंतर स्पेशल म्हणून सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता. रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण प्रत्येक रेसिपी स्टेप बाय स्टेप बघत असतो. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी आपल्याला लागतील अशी जांभळी पाणीदार वांगी. छोटी छोटी वांगी घ्यायची. 10 ते 12 वांगी घेतली. वांगी मुरवण्यासाठी अर्धा चमचा मीठ लागणार आहे. आचारी मसाला करायचा आहे त्यासाठी आपण घेतलेत 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून मिरे, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून मोहरी, अर्धा छोटा चमचा मेथी दाणा आणि 10 ते 12 बेडगी मिरची. भाजीच्या फोडणीसाठी आपल्याला लागेल 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, 10 ते 12 ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा जिरं, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, 4 ते 5 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी टोमॅटोची प्युरी. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. आता आपल्याला या भाजीसाठी खास करून लागणार आहे तशी वांगी. आपण शक्यतो काटेरी, पांढरट, जांभळट वांगी घेतो किंवा हिरवी कडक वांगी घेतो ना, तर आपल्याला ती वांगी न घेता अशी एकदम गुळगुळीत वांगी असतात ना जांभळ्या रंगाची, ती वांगी घ्यायची. एकदम छोटी छोटी वांगी असेल तर उत्तम. आता मला जशी मिळाली तशी मी वापरते. पाव किलो वांगी आहेत. आता ही वांगी चिरायची नाहीत. आपल्याला या वांग्याला ठेचून घ्यायचं आहे. फक्त काय करूया आपण, वांगं असं ठेवायचं आणि याला असं 1 ते 2 वेळा जस्ट फोडण्यासाठी मारायचं. तर हे बघा, अशी वांगी फक्त फुटली गेली पाहिजेत. आता मी सगळी वांगी अशीच फोडते. हे बघा, या प्रकारे आपल्याला वांगी फोडून घ्यायची. तर वांगी फोडून वांग्याचा कोथळा बाहेर काढलेला आहे. आता फक्त ना आपल्याला ही वांगी एकदा चेक करून घ्यायची, किडा आळी वगैरे नाही आहे ना, कळतं हे व्यवस्थित. बरं, सगळी वांगी व्यवस्थित आहेत. याला एका भांड्यामध्ये काढूया. यामध्ये घालूया मीठ आणि हे वांग्यांना चांगलं लावून घ्यायचं आहे. पाहिजे तर तुम्ही असं हाताने सुद्धा चोळून लावू शकता. आतमध्ये वगैरे असं लावून घ्यायचं मीठ. काही अशी 2-3 खूप काळ्या बियांची वांगी होती, ती मी काढून टाकली. ते ना मग कचकच सगळ्या भाजीमध्ये उतरते. झालं, मीठ या वांग्यांना लावून घेतलं. आता आचारी बैंगन मसाला, याच्यासाठी ना आचारी लोक एक खास मसाला करतात. तो मसाला कसा करायचा ते बघूया. त्यासाठी एक पॅन तापत ठेवला आहे. त्यामध्ये घेऊया लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, जिरे 1 चमचा, बडीशेप 1 मोठा चमचा, धणे 1 मोठा चमचा, काळी मिरी 1 मोठा चमचा आणि मोहरी 1 मोठा चमचा. यातला फक्त जो मेथी दाणा आहे तो आपण थोडासा उशिरा घालतो आहे. आता हे मसाले आपल्याला ना चांगले भाजून घ्यायचे. म्हणजे फक्त गरम नाही करायचे, तर हलका सुगंध येईपर्यंत एक 3-4 मिनटं भाजायचे. गॅस कमी ठेवायचा आणि मसाले भाजून घेऊ. हे बघा, 3-4 मिनटं मसाला भाजून घेतला. मोहरी अशी तडतडती आहे, थोडा थोडा चटचट आवाज येतो आहे. गॅस बंद करायचा आहे. यामध्ये हा मेथी दाणा घालायचा. मेथी दाणा घालू आणि याला थोडंसं याच्यामध्ये मिसळून घेऊ. म्हणजे आहे त्या पॅनच्या उष्णतेवर हा भाजला जातो. आपण जर सुरुवातीला जर घातला ना तर मेथी दाणा कडू होतो. झालं, आता याला एका ताटामध्ये काढूया आणि संपूर्ण गार करून घेऊ. आणि आपले मसाले गार झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे, याला बारीक करायचं. हा हा, काय मस्त सुवास येतोय. आणि आपला हा मस्त असा आचारी मसाला तयार झाला आहे. खूप बारीक करायचा नाही, हलकासा जाडसर ठेवायचा. मसाला तयार झाला, लगेच आपण वांग्याला फोडणी देऊया. आता त्यासाठी पॅन घ्यायचा. पॅनमध्ये घेऊया 3 टेबलस्पून तेल. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं आहे. यामध्ये घालूया जिरं. जिरं मस्त फुलून द्यायचं. मग घालूया हिंग. याला हिंग थोडा जास्त घालायचा, अर्धा चमचा हिंग मी घातला. आता घालूया ठेचलेला लसूण आणि चिरलेलं आलं, किंवा तुम्ही आलं किसून वापरलं तरी चालेल. याला घ्यायचं परतून.
म्हणजे तशी साधीच वांग्याची भाजी आहे, पण जो मसाला केला आहे त्यामुळे याला वेगळी चव येते. आपण हॉटेलमध्ये खातो ना बैंगन मसाला, अगदी त्या पद्धतीची. लसूण परतला. आता घालूया कांदा. हिंगाचा खूप मस्त सुवास येतो. वा, कांदा परतायचा. हे घ्या, कांदा मस्त परतलेला आहे. आता यामध्ये घालूया मीठ लावलेली वांगी. फक्त ना मी काय करायला हवं होतं, वांग्याला जे आपण फोडून घेतो ना, ते सगळा मसाला तयार झाल्यावर फोडायला हवं होतं. मी आधीच फोडलं, त्यामुळे वांगी आतून थोडीशी काळी झालेली आहे. वांग्याला आपण आधीच मीठ लावलं होतं, त्यामुळे आता आपण अगदी थोडंसं मीठ घालू. याच्यामध्येच घालूया हळद, मिरची पावडर. वांगी चांगली परतून घेऊया. नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी आहे की नाही? तुम्हाला जर वांगी फोडून नाही करायची, तुम्ही याला चिरून केलं तरी चालेल, पण खूप बारीक फोडी नाही करायच्या. अशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या, 2 किंवा 4. वांगी मसाल्यामध्ये छान परतून घेतली. यामध्ये घालूया थोडंसं पाणी. यावर ठेवायचं झाकण आणि एक 3 ते 4 मिनिटांची वाफ. तर एक 3 ते 4 मिनटं मी वांग्याला वाफ काढली. फक्त मी एकदा मध्ये हलवून थोडं पाणी घातलं होतं. आणि हे बघा, वांगं आपलं अर्धवट शिजलेलं आहे. आता या स्टेजला आपण काय करूया, यामध्ये घालूया टोमॅटोची प्युरी. त्याचसोबत तयार केलेला मसाला घालायचा. तर आपण जेवढा मसाला केला ना, तो साधारण अर्धा ते पाऊण किलो वांग्यासाठी आहे. म्हणजे 3 वेळा वांग्याची भाजी होईल. तर त्यातला ना 4 चमचे मसाला मी यामध्ये घालते. याला मिक्स करूया. आता कसं छान दिसतंय ना. याला मिसळून घेतलं. आता मी आणखीन थोडंसं पाणी घालते आणि याच्यावर झाकून याला 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर शिजवायचं, किंवा वांगी छान मऊ होईपर्यंत शिजवायचं. फक्त मध्ये 2-2 मिनिटांनी याला हलवून घ्यायचं. आणि 7 ते 8 मिनिट याला आपण छान शिजवून घेतलं. वांगं मस्त शिजलेलं आहे. मी याला मध्ये मध्ये 1-2 वेळा हलवून घेत होते. हा जो रंग तुम्हाला दिसतोय, हा बेडगी मिरचीमुळे आलेला रंग आहे बरं का. अदरवाईज हे तिखट लागत नाही, कारण आपण बेडगी मिरचीच घातलेली आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया उभी चिरलेली हिरवी मिरची. आमचूर पावडर सगळ्यात शेवटी घालायची. याने ना थोडासा असा चटपटीत फ्लेवर येतो. आणि आमचूर पावडरमुळं जर काळ्या मिऱ्यामुळे तिखटपणा आला असेल तर तो बॅलन्स होतो. याला आपण मिक्स करून घेऊया आणि फक्त 2 मिनिटांसाठी याला परतून घेऊ. म्हणजे मिरची आहे ना, वरून अशी उभी चिरून घालायची. 2 मिनटं त्या मसाल्यामध्ये परतली की तिचा फ्लेवर खूप छान येतो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही बैंगन मसाला खाता की नाही? आमच्या घरात म्हणतात हॉटेलमध्ये जाऊन वांगं काय खायचं असतं, त्यामुळे आपण आपलं घरीच करायचं. आणि मिरची घालून याला आपण मस्त 2 मिनटं परतून घेतलं. यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस करूया बंद. आणि असा मस्त चमचमीत चटपटीत म्हणेन ना मी, कारण आपण टोमॅटो प्युरी घातली आहे. टोमॅटो प्युरीमध्ये हे वांगं शिजवलं आहे, आमचूर पावडर घातली आहे, त्यामुळं हा मस्त चटपटीत आचारी बैंगन मसाला तयार आहे. ढाब्यावर मिळतो ना, अगदी तसा. तर तुम्ही पण हॉटेलमध्ये जाऊन बैंगन मसाला खाण्यापेक्षा घरीच करून बघा. तुम्हाला आणखी काही वेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. हा बैंगन मसाला ना जीरा राईससोबत खूप मस्त लागतो. त्याचबरोबर तुम्ही फुलक्यांसोबत करू शकता. कधी जर तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल मेनू करायचं असेल तर पनीर न करता कधीतरी असं वेगळं पण नक्की करून बघा. नानसोबतसुद्धा खूप भारी लागतो. नॉर्मल चपातीसोबत मस्त लागतो, पण मला हा जीरा राईससोबत जास्त आवडतो. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.